अखिल भारतीय मुस्लिम मराठी साहित्य परिषद सोलापूर आणि ग्रामीण मुस्लिम मराठी साहित्य संस्था महाराष्ट्र यांच्या संयुक्त विद्यमाने रविवार दिनांक 7 जानेवारी रोजी दुसरे राज्यस्तरीय फातिमाभिषेक मराठी साहित्य संमेलन सोलापूर येथे संपन्न होणार आहे. या संमेलनाच्या अध्यक्षस्थानी अकोला येथील सुप्रसिद्ध साहित्यिका प्राध्यापक डॉक्टर अर्जिन बी युसुफ शेख यांची निवड झाली आहे. आज आपल्यासोबत त्या स्वतः इथे उपस्थित आहेत. मी कवयित्री शबाना मुल्ला त्यांच्याशी या संमेलनाच्या निमित्ताने सुसंवाद साधणार आहे. मॅडम, आपण थेट मुलाखतीला सुरुवात करूया. अस्सलामु अलैकुम मॅडम जी. वालेकुम अस्सलाम. दुसऱ्या राज्यस्तरीय फातिमाभिषेक मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी आपली निवड झाली आहे, त्याबद्दल सर्वप्रथम तुमचे खूप खूप अभिनंदन. खूप खूप धन्यवाद मॅम. या संमेलनाचे अध्यक्षपद स्वीकारताना तुमच्या मनात काय भावना आहेत? प्रथमतः अखिल भारतीय मुस्लिम मराठी साहित्य परिषद सोलापूर एवं ग्रामीण मुस्लिम मराठी साहित्य संस्था बोल्डा हिंगोली या दोन्ही संस्थेच्या संयुक्त विद्यमाने सोलापूर येथे होऊ घातलेल्या दुसरे फातिमाबी मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षतेकरिता माझी निवड माझ्यासाठी अत्यंत आनंदाची बाब आहे. याकरिता मी दोन्ही संस्थेच्या कार्यकारिणींचे अत्यंत आभारी आहे. मॅडम, तुमच्या लिखाणाची सुरुवात केव्हा, कशी आणि तुमच्या साहित्यिक योगदानाबद्दल आम्हाला थोडक्यात माहिती द्याल का? होय, माझे एकूण 14 पुस्तके प्रकाशित झाली आहे. रंगजीवनाचे मराठी लेख संग्रह आणि नवतिनी मराठी काव्य संग्रह अशी 2 मराठी पुस्तके आणि 12 हिंदी पुस्तके. मागील किमान 15-16 वर्षांपासून मी सतत लिहिते आहे. दैनिक, साप्ताहिक, वृत्तपत्र आणि विशेषांकातून माझे साहित्य सतत प्रकाशित होत आले आहे. साहित्यिक लिखाणाची दखल घेऊन 2021 साली मला इंटरनॅशनल वुमन प्राईड अवॉर्ड मिळालेला आहे. याशिवाय हैदराबाद, तेलंगणाकडून प्रेरणा काव्य लेखन सन्मान, साहित्य अकादमी मुंबईतर्फे साहित्य भूषण सन्मान, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर नॅशनल अवॉर्ड 2018 साली दिल्लीहून आणि प्रतिभावान साहित्य पुरस्कार गोवा, मदरलँड लिटरेचर अवॉर्ड सतारा या नॅशनल पुरस्कारांसह अनेक राज्यस्तरीय पुरस्कार मिळालेले आहेत. खूप उत्तुंग परिचय आहे मॅडम आपला. फातिमाबी शेख यांचे मुस्लिम आणि दलित स्त्रियांच्या शिक्षणामध्ये खूप मोठे योगदान आहे. या संदर्भामध्ये तुम्हाला काय सांगावेसे वाटते? शाळेच्या पहिल्याच दिवशी सावित्रीबाईंना शेण, गोट्यांचा मारा सहन करावा लागला. सावित्रीबाई सोबत अहमदनगरमध्ये शिक्षिकेचे प्रशिक्षण घेतलेल्या फातिमा शेख या देखील प्रशिक्षित शिक्षिका म्हणून शिकवत त्याच्या सावित्रीबाईंना मोठा आधार वाटत असे. सावित्रीबाई ज्योतिबा यांना राहायला जागा देणारे उस्मान शेख यांची बहीण होत्या फातिमा शेख. सावित्रीबाई यांच्यासह त्यांनी समाज प्रवाहाच्या विरुद्ध जाऊन स्त्रियांना शिक्षित करण्याचे धाडस केले. परिणामस्वरूप आज स्त्रियांना, विशेषतः दलित आणि मुस्लिम स्त्रियांना शिक्षणाचे अधिकार मिळालेले आहेत. आम्ही आणि येणाऱ्या प्रत्येक पिढीतील स्त्रिया त्यांच्या ऋणी आहेत. अगदी बरोबर. फातिमाबी शेख आणि सावित्रीबाई फुले या त्यांच्या सहयोगी होत्या. महाराष्ट्राच्या सामाजिक आणि आर्थिक विकासासाठी त्या दोघींचे कार्य खूप मोठेच आहे. त्यांच्या या योगदानाबद्दल तुम्ही काय सांगाल? 19व्या शतकातील स्त्री वर्गाची समाजातील अवहेलना, हालअपेष्टा, सर्व प्रकारचे कष्ट करून ही नगण्य स्थान यांचा खोल ठसा फुले दंपतीच्या मनावर उमटलेला होता. त्यांनी दलितोद्धार आणि स्त्री शिक्षण यासाठी अपार कष्ट उपसण्याची तयारी केली. समाजातील अनिष्ट रूढी, परंपरा, अंधश्रद्धा दूर करावयाचे असतील तर प्रथम स्त्रियांना शिक्षण दिले पाहिजेत. त्यातून समाज साक्षर होईल असे त्यांचे ठाम मत होते. नातेवाईकांच्या निंदेमुळे ज्योतिबा फुले आणि सोन यांना राहत्या घरातून बाहेर काढले गेले. मित्र उस्मान शेख यांनी आपल्या गंजपेठेतील घरातील जागा त्यांना राहायला दिली. संसाराला लागणारी भांडी कोंडी और कपडे सुद्धा दिले.
बहीण फातिमा शेख हिला शिक्षण प्रशिक्षण अभ्यासक्रमासाठी प्रोत्साहित केले. फुले दाम्पत्याने 18 शाळा काढल्यात. वंचित, दलित आणि महिलांना शिक्षण दिल्यामुळे फुले दाम्पत्याला फातिमा नाही प्रचंड त्रास सहन करावा लागला. ते लोकांच्या विरोधापुढे झुकले नाही. हम्म. अशा प्रकारचे साहित्य संमेलनाची सामाजिक उपयुक्तता काय आहे? तुम्ही काय सांगाल याविषयी? पण या साहित्य समाजाचा दर्पण असतो. जे समाजात घडतं तो साहित्य होतो. दर्पणची भूमिका कशासाठी असते? अर्थातच पाहण्यासाठी. हम्म. अर्थातच समाजाचं रूप साहित्यात पाहायला मिळाल्यामुळे अशा साहित्य संमेलनातून दिशा मिळते. सुदृढ समाज घडविण्यास मदत होते. बरोबर आहे अगदी. आपण एक लेखिका आहात. आजची मुस्लिम स्त्रियांच्या शिक्षणाची स्थिती नेमकी काय आहे? आजही त्यांना त्याच अडचणींना तोंड द्यावे लागते का केवळ धार्मिक शिक्षणावर समाधान मानावे लागते? मग मला वाटतं शिक्षणाची दारे आता मुलींसाठीही आहे. आज मुलींना शिक्षणासाठी घरातील विरोध नव्हे तर पाठिंबा मिळतो आहे. दलित असो की स्त्री प्रत्येक क्षेत्रात भरारी घेत आहे. बरोबर आहे. असे आढळते की बहुसंख्य मुस्लिम मुली आणि मुले यांच्या शिक्षणाची सोय मदरसे चांगल्या प्रकारे करत आहेत. तेथे त्यांना मिळणारे शिक्षण हे इतर शाळेत मिळणाऱ्या शिक्षणासारखेच असते का त्यात काही सुधारणा व्हायला हवी असे तुम्हाला वाटते? मदरसामध्ये दिले जाणारे शिक्षण आध्यात्मिक स्वरूपाचे असते. मुला मुलींना चरित्रवान बनविण्याची सीख त्यांना त्यातून मिळते. म्हणून मदरसांचे आधुनिकीकरण व्हायला पाहिजे असे मला वाटते. त्यात लायब्ररी, प्रत्येक आठवड्यात मुलांच्या समस्यांचे निराकरण, दिशा बोधनात्मक कार्यक्रम असे अनेक प्रोग्राम आयोजित केले गेले पाहिजे. बरोबर आहे अगदी. मुस्लिम मराठी साहित्यिकांना समाजामध्ये इतरांच्या बरोबर वावरताना भेदभाव केला जातो असे मी बऱ्याच मुस्लिम साहित्यिकांकडून ऐकले आहे. तुमचा याविषयी अनुभव काय आहे? असा भेदभाव होऊ नये म्हणून काय करायला हवे? तुम्हाला काय वाटते? काही मुस्लिम साहित्यिकांना असा वाईट अनुभव आलाही असेल, ही शक्यता नाकारता येत नाही. पण ज्ञानी आहे, माणूस जिवंत आहे, ते मुळीच भेदभाव पाडित नाही. आपण डावरले जात आहो म्हणून खचून जायचं नसतं. उलट जिद्दीने पुढे जाण्यासाठी प्रयत्नरत असावे. माझ्या बाबतीत म्हणायचे तर मी मात्र याबाबत सुदैवी आहे असे मला वाटते. मला पदोपदी मार्गदर्शन करणारे जे स्नेहमयी गुरुजन, मार्गदर्शक, प्रेरणापुंज लाभलेले आहेत ते गैर मुस्लिम आहेत. अल्हम्दुलिल्लाह, प्रेरणेतून माझ्यातून चांगले साहित्य निर्माण होत गेले. मॅडम, आता आपण शेवटच्या प्रश्नावर आलो आहोत. आजकाल सर्वच समाज आरक्षणाची मागणी करत आहेत. सरसकट मुस्लिम समाजासाठी शैक्षणिक, नोकरीतील आणि राजकीय आरक्षण मिळायला हवे. तुम्हाला काय वाटते? या मुद्द्यावरून राजकीय आरक्षणाची मागणी करणे योग्य ठरणार नाही. परंतु आजही मुस्लिम समाजामध्ये गरिबी, बेरोजगारी आणि उच्च शिक्षणाविषयी अनास्था आढळते. ते पाहता समाजातील मागासलेपण दूर कर आरक्षणाची गरज आहे. अशा आरक्षणामुळे समाजाची प्रगती होईल. तरुण मुला-मुलींना अधिकाधिक संधी प्राप्त होतील आणि समाजाचा विकास घडेल. पण आजच्या समाजातील तरुण मुला-मुलींना सांगावेसे वाटते की त्यांनी भारतीय संविधानाचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा हे मंत्र अंगीकारावे. त्याचबरोबर समाजातील युवकांनी आपल्या अंगी गुणवत्ता निर्माण होण्याचा प्रयत्न नेहमीच करत असायला हवा. कारण आरक्षण मिळालं तरी आपला आत्मसन्मान टिकवून ठेवणे सुद्धा गरजेचे आहे. तुम्ही मी विचारलेल्या सर्व प्रश्नांची
अगदी समर्पक उत्तरे दिलेली आहेत. संमेलनाध्यक्ष म्हणून तुमच्या कारकिर्दीस माझ्या खूप खूप शुभेच्छा आणि मुलाखतीसाठी तुम्ही आपला बहुमूल्य वेळ दिला त्याबद्दल तुमचे मनापासून धन्यवाद. मी पण मनापासून खूप खूप धन्यवाद. थँक यू. थँक्यू.